सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना ही सायलीला समजावते की आणि म्हणते की अगं आई होण्यासारखं दुसरं कोणतं सुख नसतं आणि मूल होणं ना ह्यामध्ये आईचा दुसरा जन्म असतो. सायली म्हणते की सतत मी आई होणार आहे हे असं म्हणू नका. तर कल्पना म्हणते का? सायली म्हणते की आई हा शब्द खूप मोठा आहे आणि माझ्या मनावर त्याचं दडपण आलंय. तेव्हा कल्पना म्हणते की दडपण येणारे शब्द ना मुलींच्या आयुष्यात खूप वेळा येतात. जेव्हा मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी येते तेव्हासुद्धा तिला दडपणच असते आणि कोणतीही पहिली गोष्ट करायला भीतीही वाटणारच असे आता कल्पना सायलीला समजावते. त्यानंतर कल्पना तो लोकरीचा दोरा हातात घेत म्हणते की आता या पांढऱ्या दोऱ्यानेच मी स्वेटर विणते. त्यानंतर सायली ही बेडरूममध्ये येत अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, आईने बाळासाठी विणायला स्वेटर सुद्धा घेतली. सायली म्हणते की तुम्ही गप्प का बसून राहिलात? आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. उठून उभा राहत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुमच्या इतकाच मी एक्सायटेड आहे, पण मी आता काय करू तेच मला काही समजत नाहीये. अर्जुन म्हणतो की आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सुद्धा आपल्याला कुणाला सांगता येत नाही आणि यातून आता कसा मार्ग काढायचा तेच काही कळत नाहीये. इकडे आता विपुल सुद्धा किल्लेदाराच्या घरी आलेला असतो आणि रविराज सुमन सोबत भन्नाट गप्पा मारतो. तेवढ्यात तन्वी ही दरवाज्यातून बाहेरून तिथे येते आणि विपुलला बघते. तर सुमन म्हणते की मी तुला आमच्या घरी खूप मस्तपैकी खाऊ घालील बरं का विपुल. रविराज म्हणतो की विपुल, मला खात्री आहे तू तन्वीचं मन नक्कीच जिंकशील. तर विपुल म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, आयुष्यभर मी तन्वीला सुखात ठेवीन. तेवढ्यात सुमनचे लक्ष तन्वीकडे जात सुमन म्हणते तन्वी कधी आलीस? तर हसतच तन्वी आतमध्ये येते. तर हसतच तन्वी म्हणते की विपुल तू येणार होतास, मला माहितीच नव्हतं, मला एक मेसेज करायचा ना. विपुल म्हणतो की डायरेक्टली येऊन भेटणं ना एक वेगळी मजा असते तन्वी. विपुल म्हणतो म्हणून तर मला काकूच्या हातच्या स्वयंपाकाची माहिती मिळाली. तन्वी, तू सुद्धा असं न सांगता आमच्या घरी एकदा भेट दे ना, म्हणजे घरामध्ये आम्ही कसं राहतो कसं वागतो हे तुझ्या डोळ्यासमोर येईल. हसतच तन्वी म्हणते की त्याची काय गरज आहे? विपुल म्हणतो की गरज आहे, कारण लग्नाने फक्त दोन माणसे जोडली जात नाहीये आणि तसंही तुझ्या मनात काही गैरसमज नसतील तरच आपलं नातं घट्ट होईल, बरोबर ना? रविराज म्हणतो की विपुल, अरे वा, तुझे तर हे विचार ऐकून तू किती स्वच्छ मनाचा आहे हे समजतं. विपुल म्हणतो की काकू, तन्वीसारखी सुद्धा बायको मिळायला भाग्य लागतं. तर सुमन खूप खुश होते. इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये एरझाऱ्या मारत असते आणि रिपोर्टच्या बाबतीत कसा गोंधळ झाला तेच काही कळत नाही असं आता सायली विचार करते. त्यानंतर विचार करून सायली लगेचच हॉस्पिटलमध्ये फोन लावते आणि म्हणते की मी सायली सुभेदार बोलते, मला थोडीशी चौकशी करायची. रिसेप्शनिस्ट म्हणते की कोणती चौकशी करायची तुम्हाला? सायली म्हणते की मी हॉस्पिटलमध्ये काही वेगळ्याच कारणासाठी टेस्ट केल्या होत्या, पण त्यात असं कळलं की मी गरोदर आहे. सायली म्हणते की अहो, तो रिपोर्ट असा कसा आला तेच मला काही कळत नाही. सायली म्हणते की आमचं लग्न झालेलं नाहीये, म्हणजे आमचं लग्न झालंय पण आम्ही नवरा बायको नाही आहोत, मग ते रिपोर्ट तसे कसे आले? तेवढ्यात पाठीमागून अर्जुन तिथे येत सायलीचे ते बोलणे ऐकतो. ते ऐकून पटकन अर्जुन दरवाजा बंद करून सायलीच्या हातातील मोबाईल घेतो आणि म्हणतो, हे सर्व काय चाललंय तुमचं मिस सायली? तर अर्जुन म्हणतो की हे असं कसे काय म्हटले तुम्ही? तेव्हा सायली म्हणते की मी हॉस्पिटलमध्ये त्या रिसेप्शनिस्टला पूर्ण नाव नाही सांगितलं. अर्जुन म्हणतो की बरं झालं, पण मी जर वेळेत आलो नसतो ना तुम्ही ते सुद्धा केलं असतं. तर लगेचच सायली म्हणते की मग तुम्ही तरी सांगा मी काय करायचं अर्जुन सर? आता आपल्याला हे जेवढं अवघड जातंय आणि वाईट वाटतंय ना, त्यापेक्षा ज्या वेळेस वेळ येईल ना त्या आपल्याला खूप मोठ्या धक्क्यातून जावं लागणार आहे अर्जुन सर. आणि आपण काहीही न करता असेच जर शांत बसून राहिलो तर आपल्या आईला जो त्रास होईल ना तो आपण कधी संपवू शकणार नाही. अर्जुन म्हणतो की मी सायली तुमचं बरोबर आहे, पण आपण काहीतरी यातून मार्ग काढू, तुम्ही काही काळजी करू नका. इकडे आता विमल, कल्पना आणि अस्मिता हॉलमध्ये बसलेले असताना गुरुजी तिथे येतात. गुरुजी येताच कल्पना ही नमस्कार करून गुरुजींना बसावयास सांगते. बसताच गुरुजी म्हणतात की काय मला बोलावलं, काही अभिषेक वगैरे करायचं ठरवला का? तर कल्पना म्हणते की नाही हो. कल्पना म्हणते की आज तुम्हाला एका खास वेगळ्याच कारणासाठी बोलवलंय गुरुजी. कल्पना म्हणते की एक आनंदाची बातमी आहे, मी आता आजी होणार आहे आणि माझ्या सोन्याची ओटी भरण्यासाठी मला मुहूर्त पाहिजे. त्याच वेळेस आता सायली आणि अर्जुन वरून खाली येतात आणि ते कल्पनाचे बोलणे ऐकतात. ते सर्व ऐकून अर्जुन सायलीला म्हणतो की हे सर्व काय आहे आणि काय चाललंय? तेव्हा सायली म्हणते की अहो, पौष्टिक पदार्थांनी प्रेग्नन्सीमध्ये आईची ओटी भरतात आणि त्यानंतर बाळासाठी आणि आईसाठी आशीर्वाद मागितला जातो आणि हे जेव्हा होईल ना त्यानंतर मग आई सगळ्यांना सांगेल की आमच्या घरात बाळ येणार आहे. तेव्हा सायली घाबरतच म्हणते की अर्जुन सर, आता तुम्ही काहीतरी करा ना.
तर लगेच अर्जुन पुढे येत म्हणतो की हे सर्व अगोदरच नाही होत का? तेव्हा कल्पना म्हणते की अग्रे अर्जुन, आता तर फक्त मुहूर्त काढून ठेवायचा आहे. कल्पना म्हणते की अरे अर्जुन, तुला काय करायचं, तू आमच्यामध्ये कशाला बोलतोस? अस्मिता म्हणते की मग आपण आजच चोर ओटी भरून टाकूयात. तेव्हा गुरुजी म्हणतात की तसं करता येत नाही, कारण चोर ओटी 3 महिने झाल्यानंतरच भरायला लागते. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता, या सगळ्यांमध्ये तू खूपच इंटरेस्ट घेतेस. तेव्हा अस्मिता म्हणते की तुझा इंटरेस्ट शेअर करते मी. त्यानंतर गुरुजी पंचांगण बघून म्हणतात की वहिनी, 3 महिन्यानंतर 2 चांगली मुहूर्त आहेत आणि त्यामधील एक चांगला मुहूर्त मी बघून तुम्हाला लगेच कळवतो. कल्पना म्हणते ठीक आहे गुरुजी, मग त्यानंतर आपण सगळ्या नातेवाईकांना जेवायला बोलवूयात. इकडे आता तन्वी तिच्या बेडरूममध्ये पैसे मोजत असते. तेवढ्यात रविराज तिथे येतो. तर गुपचूप तन्वी ही पैसे लपवते. तर रविराज म्हणतो की काय ग तन्वी, आज तू कॉलेजला गेली नाहीस? तन्वी म्हणते की नाही बाबा, आम्हाला असाइनमेंट कंप्लीट करायचे म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणीने सुट्टी घेतली आणि मी आता घरीच थांबून तुमच्यासाठी सुद्धा वेळ काढणार आहे. रविराज म्हणतो की माझ्या मनात एक विचार येतोय, या दिवाळीला आपण विपुलसाठी एक सोन्याची अंगठी घेऊयात. तेव्हा रविराज म्हणतो की तन्वी, अंगठी घ्यायला तू येशील ना माझ्यासोबत? रविराज म्हणतो की आपण त्यांच्या घरच्यांनाच विचारू आणि त्यालाही सोबत घेऊन जाता येईल. तन्वी म्हणते की तसं नको करायला, कारण बाबा त्या फॅमिली बरोबर अजून आपलं बोलणं झालेलं नाहीये. तन्वी म्हणते की थोड्या दिवसांनी घेऊयात ना आपण. तर रविराज म्हणतो की थोड्या दिवसांनी काय, दिवाळीसाठी घेतोय ना आपण. तेव्हा तन्वी म्हणते की पण बाबा, आपल्याकडे तर विपुलच्या बोटाचं मापच नाहीये. विचार करत तन्वी म्हणते की होणाऱ्या जावयासाठी अंगठी घ्यायला किती घाई झाली, माझ्यासाठी काहीतरी कर ना किल्लेदार. रविराज म्हणतो की तन्वी, आता वेळ नको काढू, चल बरं लवकर. तुला असाइनमेंट सुद्धा कंप्लीट करायची, तेव्हा वेळ घालू नको बरं, चल बरं. असे म्हणत रविराज हा तन्वीला येण्यासाठी आग्रह करतो. तन्वी म्हणते की येते बाबा मी आवरून. तर रविराज म्हणतो छान आहे तन्वी, तू चल. आणि रविराज तन्वीला त्याच्यासोबत घेऊन जातो. तर तन्वी त्या लपून ठेवलेल्या पैशाकडे बघत तेथून निघून जाते. इकडे आता बेडरूममध्ये सायली ही अर्जुनला समजावत असते. सायली म्हणते बघितलं ना अर्जुन सर, घरात आईची किती तयारी चालली ती. चोरवटी का भरण्यासाठी आणि त्याचा मुहूर्त काढण्यासाठी आईंनी डायरेक्ट गुरुजींना घरी बोलावलं. सायली म्हणते की अहो, आता गप्प बसण्याची वेळ नाहीये, काहीतरी कृती करण्याची गरज आहे. अर्जुन म्हणतो की मी सुद्धा तोच विचार करतोय मिस सायली. अर्जुन म्हणतो की मला एक कळत नाही, अस्मिताईला एवढा आनंद का झालाय? बाळ येणार म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होणार सर, असे सायली अर्जुनला बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण अस्मिताचा तो आनंद जेन्युइन नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन आणि टोमणं ऐकल्यावरती असं वाटतंय की अस्मिता काहीतरी नाटक करते. अर्जुन म्हणतो की आपण अस्मिताचा ज्या वेळेस मोबाईल पकडला ना, त्याच वेळेस हा प्रेग्नन्सीचा चॅप्टर सुरू झाला. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ या सगळ्यांमध्ये अस्मिताच असणार असा मला संशय आहे. सायली म्हणते की त्यांचा याच्याशी जरी संबंध असला तरी अस्मिताई कधी मान्य करणार आहेत का? उलट अस्मिताईला जर विचारलं तर त्या घरात कांगावा करतील. आणि तुम्ही प्रेग्नंट नाहीत हे जर अस्मिताईला माहीत असेल तर त्या अजूनच सर्वांना सांगून कांगावा करतील, असे आता अर्जुन सायलीला बोलतो. अस्मिताईला जर हे कळलं असतं तर आपण खोटं बोलतो हे सांगून तिने घर डोक्यावर घ्यायला पाहिजे होतं, असे आता अर्जुन सायलीला बोलतो. सायली म्हणते की बरोबर आहे ते सुद्धा सर तुमचं. अर्जुन म्हणतो की पण तिने तसं नाही केलं, कारण ती आपल्याला पकडायची वाट बघते. हे सगळं खूप चुकीच्या पद्धतीने सगळ्यांसमोर यायला पाहिजे असं अस्मिताला वाटत असेल, असे आता अर्जुन विचार करतो. तेव्हा लगेचच अर्जुनच्या लक्षात येतं की अस्मिताने काही ॲक्शन घेण्या अगोदर आपल्यालाच हा चॅप्टर संपवावा लागेल. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतात. तर दरवाजात येताच लगेच कल्पना आणि सायलीला कॉन्ग्रॅच्युलेशन मॉम आणि डॅडचे लेबल लावते. तेव्हा आणि सर्वजण नाचू लागतात. तर लगेचच तो उत्सव बघून सायली म्हणते की थांबा, मी प्रेग्नंट नाही आहे. ते ऐकून कल्पनाला मोठा धक्का बसतो. तर पूर्णाजी आ करून सायलीकडे बघू लागते. तेव्हा आता सायलीने अखेर सगळ्यांसमोर खूप मोठा प्रेग्नंट नसल्याचा बॉम्ब फोडलेला असतो. तर आता अर्जुन आणि सायली हे कल्पनाला कसे समजावतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.